नमस्कार, मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर स्टिच बाय जयश्री। तर आपल्याकडे अशा घरात खूप सारे ब्लाउज पीस आणि साड्या अशाच कपाटात पडून राहतात, जुन्या झाल्यावर त्या आपण घालत नाही। तर आज मी तुम्हाला त्यापासून आपण काय वस्तू बनवू शकतो हे मी या व्हिडिओत सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर मैत्रिणींनो, आपल्याकडे प्रत्येकीकडेच कपाटात अशा खूप साऱ्या साड्या असतात की ज्या आपण घालतच नाही आणि त्या तशाच कपाटात पडून असतात। तर मग आज मी त्याचा रियूज काय करायचा ते मी दाखवणार आहे। तर काय करायचं आहे, आपली ती साडी घ्यायची आहे आणि तिला व्यवस्थित गोल चुंबळ करायची आहे। आपल्याला थोडक्यात व्यवस्थित गोल चुंबळ करायचे आहे। तर त्याआधी साडीला व्यवस्थित वाळून घ्यायचं आहे। साडी सगळीकडनं व्यवस्थित सारखीच वाळून घ्यायची आहे आणि व्यवस्थित गोल करत व्यवस्थित धरून आपल्याला तिची चुंबळ बनवून घ्यायची आहे। तर आपल्याला ही चुंबळ पूर्ण साडीची बनवायची आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता, असं गोल गोल करत जायची साडी आणि तिची चुंबळ बनवत जायची व्यवस्थित अगदी। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे अशा साड्या असतील तर त्या फेकून न देता आपल्या दारावर येणारे गरीब लोक किंवा आपल्याकडे कामाला वगैरे येणारे असतील तर त्यांना तुम्ही त्या प्लीज द्या। आपल्याकडे असे भरपूर कपडे असतात की ते आपण वर्षानुवर्ष घालत नाही, तर ते कपाटात तसेच पडून ठेवण्यापेक्षा ते कुणाला तरी द्यायचे, नाहीतर त्याचा रियूज आपण आपल्या घरीच करायचा। तर जुन्या साड्यांपासून जुने जे आपले कपडे असतात त्याच्यापासून आपण अनेक वस्तू तयार करू शकतो आणि ते आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो। अनेक अशा साड्या असतात की आपण त्याचा अनेक व्यवस्थित काही ना काही त्याचे उपयोग करू शकतो। पडदे व्यवस्थित शिवू शकतो, गादीला खोळ करू शकतो, गोधडी पण बनवू शकतो। तर आता मी इथे हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि एक बांगडी घेतलेली आहे। मी ब्लाउज पीसवरती एक कॉन्ट्रास्ट कलरचा एक ब्लाउज पीसचा तुकडा कापून घेतलेला आहे आणि ब्लाउज पीसच्या खालून बांगडी घालून त्याला रबर बँडनी व्यवस्थित पॅक केलेलं आहे। तर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। 2-3 फोल्ड दिले मी रबर बँडला, जेणेकरून आपली बांगडी बाहेर येणारच नाही। आणि काय करायचं, त्यानंतर साडी घ्यायची व्यवस्थित अल्लाद आणि ती त्या बांगडीवर ठेवायची व्यवस्थित आणि बांगडी ठेवलेला भाग अगदी थोडासा अलगद वरती काढून घ्यायचा आहे आणि उरलेला आपला बाजूचा पीस जो आहे ना, तो व्यवस्थित आपल्याला त्या साडीमध्ये खोचायचा आहे। अशा प्रकारे तो पूर्ण आपल्याला साडीमध्ये खोचून घ्यायचा आहे आणि त्याच्या छोटे छोटे प्लेट्स बनवायचे आहे, जेणेकरून ते प्लेट्स खूप छान दिसतील। अशा प्रकारे सर्व प्लेट्स मी बांगडीच्या आतमध्ये खोचून घेतलेले आहे। याला मी कापलेलं पण नाही आहे, मशीनवर शिवलेलं पण नाही आहे, सर्व आपली प्रोसेस हातानेच केलेली आहे आणि अगदी इझी प्रोसेस आहे ही। तुम्ही कधीही हा ब्लाउज पीस काढून खोलू शकता, वॉश करू शकता आणि परत लावू पण शकता। तुम्ही बघू शकता, सुंदर असं आपलं कुशन तयार झालेलं आहे। तर काय करायचं आहे, नंतर ते निघू नये म्हणून सुई दोऱ्याने आपल्याला ठिकठिकाणी प्लेट्सला टाके टाकून घ्यायचे, असे थोड्या थोड्या इंचाच्या अंतरावरती, जेणेकरून ते इझिली बाहेर निघणार नाही। तर अशा प्रकारे आपली हे सुंदर असं कुशन तयार झालेलं आहे। आणि जर तुम्हाला माझ्या अशा नवनवीन आयडिया वगैरे बघायचं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला भेट द्या। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ जर आवडला तर शेअर पण करा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघता हे मला छानशी कमेंट करून कळवा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल। व्यवस्थित असे सुईने आपण आता त्याच्यावरती पॅक करून घेतलेला आहे। सुईने बांगडी भोवती एक राऊंड मारून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, सुंदर अशी आपली ही वस्तू तयार झालेली आहे। पाठीमागूनही त्याला फिनिशिंग छान आलेली आहे आणि ही आपण कधीही कपडा काढून वॉश करू शकतो। तुम्हाला माझी ही वस्तू कशी वाटली मला जरूर कळवा। आता आपण बघू पुढची आयडिया माझी काय आहे ते। तर आपल्याकडे प्रत्येकीकडे घरात असे शर्ट असतात आपल्या
घरातल्या माणसांचे, तर ते आपण असे पडून न देता ते पण तुम्ही रियूज म्हणून त्याचा उपयोग करू शकता। तर आता हिवाळा संपतच आहे आणि आपल्याकडे खूप सारे घरात ब्लँकेट असतात, तर आपण ते काय करतो तसेच ठेवून देतो। मग त्याच्यावरती धूळ वगैरे सतत पडत असते आणि नंतर ते आपल्याला परत वॉश करूनच वापरावे लागतात। तर काय करायचं आहे, आपल्याकडे जे शर्ट असताना ते घ्यायचे आणि त्यांना त्या शर्टमध्ये ते ब्लँकेट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि सर्व बटन व्यवस्थित लावून घ्यायचे, कारण ब्लँकेट वॉश करायचं काय त्रास असतो हे आपल्यालाच माहीत असतं। त्यापेक्षा ना असे व्यवस्थित पॅक जर केले तर त्याच्यावरती धूळही जाणार नाही आणि ते खराबही होणार नाही। तर अशा प्रकारे व्यवस्थित सर्व बटन लावून ते पॅक करून घ्यायचे आहे। बटन लावल्यानंतर खालचा जो भाग आहे ना एक्स्ट्राचा, तो आपल्याला ब्लँकेटची जी घडी असते ना त्याच्यामध्ये खोचून घ्यायचा आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते दिसेलही छान। आणि असं केल्यानंतर आता तुम्ही आपला हा ब्लँकेट कॉटमध्ये म्हणा, कपाटात तुम्ही जिथे ठेवता तिथं तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। थँक्यू।